लगाए। दीवाने दीवाने तेरे दीवाने हैं दीवाने, हमको दीवाने दीवाने। कसा काल जाता घडघड वाडे संग, सपन हे पहाटेच अधुऱ्याच्या भेटीच, इशारा दे नजरेचा। मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही घे जा मेले। चल पोरी जरा चिल कर राग तुझा हिल कर आगो गाली तुझी बीप कर मी तेरे नाम में एक बार फिर उससे भी बेहतर 24 कैरेट खराब सोना है ये खिलाड़ी। अब नाम चलाना इतना आसान नहीं होता ब्रो, इसके लिए खर्चे पर्चे चर्चे सब झेलने पड़ते हैं। त्यावेळी ऑफसाइड कव्हरचं क्षेत्र गोरी गौरी मांडवा खाली, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और षटकार दे काय बोले गोरी गोरी गौरी मांडवा खाली। पाने को अभी कई मुकाम बाकी हैं, इस खेल के कई इम्तिहान बाकी हैं। अभी तो नापी है आपने मुट्ठी भर जमीन, अभी तो आगे पूरा आसमां बाकी है। हे मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदिर पर्व पाहिजे हा दिलवाला। मराठा मोळा थोडासा साधा। ऑन साइड ला जितेश बोबी, क्या बात है यार, जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं। साहजी मोहर षटकार। तिथे फक्त षटकार चौकार आणि षटकार आला तर अठरा मिळेल आणि हा षटकार आहे। 8 धावा मिळतील या बॉलवर, या 8 धावा अपलक। परंतु जितूने या सामन्याला खऱ्या अर्थानं कलाटणी दिली। फुलटा चेंडूला पॅडल स्वीप केलाय, फटक्यात ताकद देखील चांगली आहे आणि विजय संपला। राऊंड द विकेटने षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बिग हिट केला जाईल, चेंडूला फेकून दिलाय बॅक टू बॅक दुसरा राऊंड द विकेटनं या वेळेस चेंडूला स्टँड इन डिलिव्हर फेकून दिला गणेशपुरी संघाला। राऊंड द विकेटनं अक्रॉस द लाईन गेले, त्यानंतर मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध डीजे थँक्यू। तो जेव्हा मैदानामध्ये आला ना तेव्हा एक गोष्ट मी म्हटली होती, बघूया कशा पद्धतीची कामगिरी होईल। पुढचा बॉल इथे उजव्या अष्टीवर ना क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। पुढचा बॉल
यावेळी जितू भोपी मी म्हंटल ना, हा गोल फलंदाज जो कुठल्याही वेगवान गोलंदाजाला राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि शेवटच्या चेंडूला तिथून पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झालंय. यावेळी आणि यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला जातोय ऍक्युरेट पद्धतीने. गुड फिनिश बाय जितेश भोपे. पुन्हा एकदा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा फुल चेंडू, पुन्हा लेग साईडच्या दिशेने टटाल चेंडू, पुन्हा एकदा षटकार. पुढचा चेंडू जितूसाठी. बघूया जितू पुन्हा खोलवर यॉर्कर लाईनचा चेंडू हेलिकॉप्टर मारतोय आणि पुन्हा षटकार. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा षटकार आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकार. विजयाची खराब गोलंदाजी. पुढचा चेंडू विजय टू जितू. पुन्हा लेग साईडच्या दिशेने टटाल चेंडू, पुन्हा षटकार. लगातार चौथा चेंडू जितू यांच्यासाठी. पुन्हा लेग साईडच्या दिशेने टटाल चेंडू. बघूया महेंद्र टू जितू. आणि खणखणीत षट. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा सरचिटणीस माननीय सुरेशजी पवार साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे आयोजक रणजित. पुढचा बॉल मुजीब फराज आणि खेळ खल्लास. खेळ खल्लास. चेंडू सीमा रेखा पार. 4 बॉल मध्ये इथे उडवले बॉलला, पाठवून दिलंय सीमा रेषेच्या नजदीक. चौकार की षटकार. वसईच्या मैदानावर 11 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड या फलंदाजाच्या नावी आहे. आणि यावेळी बॅटची लिडिंग एज. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि खेळ खलास. जितू भोपी हा फलंदाज. यावेळी याही वेळेला बॉलने उंची तर बरीच गाठली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय, परंतु त्याच्या मस्तकावर कारण बघा कशा प्रकारे पुन्हा थोडेसे शफल, परंतु आता शफल झाल्यानंतर ऑन साइड नाही तर यावेळी ऑफ साइड कव्हरचं क्षेत्र. आता 5 चेंडू बाकी आणि विजयाकरता 8 धावांची गरज. नित्यांच्या ट्रॉफी सुद्धा येते. 12, 13, 14, 15, 16, परंतु यावेळी मैदानामध्ये वा काय फटका खेचलाय. बॉल सरळ निघून जाईल. नो डाऊट.